आता बातमी आहे मुंबईतून। चारकोपमध्ये पीओपीच्या गणेश मूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात आली। पोलिसांनी गणेश मूर्ती विसर्जनाला परवानगी नाकारली। प्रदूषणामुळे विसर्जनावर निर्बंध घातल्याची प्राथमिक माहिती आहे। मूर्तिकार, कामगार आणि लघु उद्योजकांकडून पीओपी बंदीचा निषेध करण्यात आलाय। पीओपी गणेश मूर्तींची विक्री होऊ न देण्याचे कोर्टाचे पालिकांना आदेश आहेत। गणेश मूर्तिकार कामगार संघटनेची मुंबईत बैठक पार पडली। 24 तासात गणेश मूर्ती विसर्जनासाठी सरकारने ठोस पावलं उचलावीत, अन्यथा चारकोपमधील मूर्तीचं थाटात विसर्जन करू, संघटनेने हा इशारा दिलाय। मुळात हा जो काही उच्च न्यायालयाने पीओपीच्या विरोधात जो काही इंटरिम ऑर्डर दिलेली आहे, मुळात ही ऑर्डरच चुकीची आहे। कारण की ग्रीन ट्रिब्युनल म्हणजे नॅशनल ट्रिब्युनल हरित लवादा यांनी त्यांच्या स्वतःच्या याचिकेमध्ये दिलेलं आहे 2013 साली की पीओपी हे पर्यावरणपूरक आहे। मग अचानकपणे असं काय आलं की ज्याच्यामुळे पीओपी हे पर्यावरणपूरक नाहीये? सरकारने कुठेतरी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करून उरलेल्या मूर्त्या व ज्या मूर्त्यांचं विसर्जन झालेलं नाहीये त्याचं विसर्जन कशा पद्धतीत लवकरात लवकर करता येईल याच्यावर सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। आम्ही सरकारला 24 तासाचा वेळ दिलेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की हा जनांचा जो आक्रोश आहे तो होऊ देऊ नका। हिंदूंचे सण त्याच्यावर विरजण तुम्ही घालू नका। तुम्हाला विनंती करतो, काय हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा या विचारांवर आम्ही तुम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे। जर या 24 तासात त्यांनी अंतरिम आदेश दिला नाही की या मूर्त्या विसर्जन करायला द्या, तर संपूर्ण मोठं आंदोलन त्या दिवशी येऊन तिथे त्या सगळ्या मूर्त्याच्या इतर उपनगरातल्या जेवढ्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या येऊन आम्ही तिथे येऊन विसर्जन करू। जे काय होईल ते होईल।